ही घटना आहे 25 जानेवारी 2026 ची। भारतातील सर्वात लांब फ्युनिक्युलर रेल्वेचा अनुभव घ्यायला मी आलो होतो श्री मलंगगडावर। प्रशासन व्यवस्था सुदृढ असणे हे फार गरजेचं आहे। श्री मलंगगड हा किल्ला महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात मुंबईच्या बाहेरील बाजूस कल्याणजवळ स्थित आहे। 17व्या शतकात मराठा साम्राज्यात समाविष्ट असलेल्या या गडावर सुफी संत हाजी मलंग बाबा यांचा दर्गा आणि मच्छिंद्रनाथांची समाधी आहे। भारतातील सर्वात लांब 1.2 किलोमीटर लांबीची ही रेल्वे एका वेळी 120 प्रवासी वाहून नेऊ शकते। पायथ्याला एक भव्य वाहनस्थळ आहे जेथे आपले खासगी वाहन आपण सुरक्षितरित्या पार्क करू शकतो। या ट्रेनची तिकिटे केवळ ऑफलाईन आपण खरेदी करू शकतो। रेल्वेच्या खालच्या स्थानकावर तिकीट काउंटर उपलब्ध आहे, पण फ्युनिक्युलर ट्रेन सारखी आधुनिक सुविधा मिळून सुद्धा व्यवस्थापनात कमतरता जाणवत होती। पूर्वी हजारो पायऱ्यांची चढाई, घाम, दमछाक, पण तरीही समाधान। आणि आता फ्युनिक्युलर ट्रेन अवघ्या काही मिनिटात शिखरावर पोहोचण्याची आधुनिक सोय। हे ऐकायला जरी स्वप्नवत वाटत असेल तरी प्रत्यक्ष अनुभव काही वेगळाच होता। फ्युनिक्युलर ट्रेन ही एक मोठी सुविधा आहे आणि हे नक्कीच कौतुकास्पद आहे, पण सुविधा असूनही जर शिस्त नसेल, नियोजन नसेल तर अनुभव कसा चांगला होणार? आणि या सगळ्या गैरव्यवस्थेला जबाबदार कोण? सरकार आणि प्रशासन की आपण पर्यटक आणि आपली नागरिक भावना? तुम्हीच ठरवा। जय शिवराय।